एकदम भारी. म्हणजे माझं जेवण जेवण हिचा जेवण आवडणार नाही तुम्हाला. रोज 5-5 सहा जेवण आमच्या इथं. बरं आहे ना जेवण? नाही तर सांग. नाही नाही उमा, चांगला नाही आहे जेवण. काय उमा मॅडम, किचन संपला टॉपिक? येस. आज किचन सजून नटून कुठे निघालाय? मस्त आहे ना एकदम. साऊथ इंडियन साडी नेसलेली आहे कारण आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमाचे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक स्पेशल ओकेशन पण आहे, ते आहे प्रणीतचा बर्थडे. ऍक्च्युअल मध्ये प्रणीतचा बर्थडे वारीमध्ये गेला है ना, 11 जुलै होता, पण आजचे दिवस तो जन्म झालेला आहे, त्याचा खरा जन्म दिवस आहे आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी. तर विचार केला आपण गणपती बाप्पाच्या दर्शनला जाऊया, जे आहे सिद्धिविनायक मध्ये, म्हणून मी साडी वगैरे नेसलेला आहे. तर दिवसाची सुरुवात गणपती बाप्पांचे दर्शन करून घेऊया. आणि तुम्हाला असं साडी पाहिजे असेल ना तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला पण अरेंज करून देईल. माझी जे चाची आहे तिचं शॉप आहे केरलामध्ये. हा, ये साऊथ. येस, ओणम स्पेशल मी मागवलं होता. आणि हे आहे मल कॉटन बोलतात, मल कॉटन, आणि साऊथ इंडियन स्टाईल मध्ये. तर नक्की सांगा, मी तुम्हाला पण मागवेन. ओके, तर कशी वाटते नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मोरया. अटल सेतू पाऊस एकदम जोरात आलेला आहे. अटल सेतू मंडळी घारापुरी. थांबी दाखवत्या ये ना प्रणित, ज्यादा डोंगर दिसते तो. मस्त एन्जॉय. चला तर आलोय आपण आता सिद्धिविनायक जवळ. कुठे पार्क केली गाडी? ब्रू मुंबई म्युन्सिपल. लास्ट टाइम आपल्याला विचारलं होतं गाडी पार्क कुठे केली होती. ब्रू मुंबई म्युन्सिपल. इकडनं काहीतरी 1 ते 1.5 किलोमीटर आहे ना सिद्धिविनायक. तर तुम्ही येत आहे, पार्किंग नाही भेटत तर इथे पार्किंग करू शकताय. बघा किती मोठी बिल्डिंग आहे ती. ही कंपनीची बिल्डिंग आहे, याच्या बाजूला आहे. बसलोय टॅक्सीमध्ये. आता फक्त 1 किलोमीटर होता आणि जेव्हापासून पंढरपूर वारी करून आलोय तेव्हा 1 किलोमीटर चालणे काहीच नाही वाटत. पण उमा मॅडमने आमच्या साडी नेसली म्हणून तिला बघा टॅक्सी केली है ना. आणि काल आपल्या व्हिडिओ मध्ये काय झालं होतं, व्हॉइस प्रॉब्लेम झाला होता म्हणून खूप जणांनी फोन केला होता बघ. अरे कालचा व्हिडिओ काय बोलू, 4दा एडिट केला मी, म्हणजे कालचा दिवस पूर्णच गेला. म्हणून आज तुम्हाला व्हिडिओ बघायला नाही भेटणार. काय व्हिडिओ करायचं सुचलंच नाही. एडिटिंग सॉफ्टवेअरच माझा हँग काहीतरी झाला होता. हँग नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून तो डिलीट केला, परत रिइन्स्टॉल केला आणि परत रात्री 8 ते 10 वाजता व्हिडिओ टाकला. म्हणून आज तुम्हाला व्हिडिओ बघायला नाही मिळणार. हा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला मिळेल, गुरुपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी. आता आलोय फक्त 850 मीटरावरती आहे. जाऊया गणपती बाप्पा सिद्धिविनायकांच्या मंदिरामध्ये. चला गणपती बाप्पा. तर खरंच ओमाची साडी सर्वांनाच आवडली. सर्व महिला मंडळी बघतात तिच्या साडीला. तर नक्की ऑर्डर करा, मिळेल ना? हो मिळेल, सांगा, नाहीतर नाही मागवणार मी. तुम्हाला पाहिजे असेल तर मला सांगा, तरच मी तिकडून ऑर्डर करते. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. झालं दर्शन? चला दर्शन झालंय. मिसल पाव आणि तू काय मागवलंय? थालीपीठ. थालीपीठ खायला आलोय. दर्शनाच्या टायमाला त्या मॅडम असतात ना ना ते मला बोलत होती इकडे, आणि हिला बरोबर गणपतीच्या समोरनं आशीर्वाद मिळत होता. तर मी म्हटलं की ती माझा नाही ऐकत, तुमचा काय ऐकेल. तर तरी तिने जिद्द करून समोरनं एकदम गणपती बाप्पांचं दर्शन घेतलंय बघा. देवळात गेलो ना की एकदम कुठल्याही लाईन मध्ये जात नाही, फेस टू फेस दर्शन घेतो आपण. तेवढं लाईन मध्ये उभे राहून, आज तर चल नाही तेवढं लाईन, पण कुठल्याही मंदिरात तेवढं लाईन मध्ये जाऊन उभं राहून दर्शन नीट घ्यायला पाहिजे. पण गर्दी नव्हती, पण छान एकदम दर्शन झालंय बघा. एकदम मन भरून गणपती बाप्पांना बघायला मिळलाय. आणि प्रणीतचे बर्थडे दोन्ही निमित्त. मंडळी आलो आपण आता सिद्धिविनायक वरनं गणपती बाप्पांचे दर्शन घेऊन.
आणि इकडे मम्मा आणि अनाया. हॅलो, शाळेतनं आली अनाया आणि मम्माला बघा हेल्प करते. काय भरते अनाया? मी भरते प्रॉन्स पिकल. प्रॉन्स पिकल 100 ग्राम आणि 250. आज आपल्याला भरपूर साऱ्या ऑर्डर आल्या ना मम्मा? हो. काय 250 100 ग्राम किलोच्या ऑर्डर आल्यात. कमी पिकल आणि मिक्स पिकलची पण ऑर्डर आली. कमीत कमी 15 ते 20 ऑर्डर आल्यात. त्याचीच कुरिअरची तयारी. 3 डब्बा संपलेला आहे, 4था डब्बा घेतला. 4था डब्बा चालू आहे. तर तुम्ही प्रॉन्स पिकल आल्या ऑर्डर करा, मग नंतर तुम्ही मेसेज करताय तर ते लगेच आउट ऑफ स्टॉक होते. आता हे संपलं की दुसरा बनवायला लागेल आम्हाला. तर 100 ग्राम पासून आपल्याकडे सुरुवात आहे. तर अनाया, कसा होता तुझा दिवस? माझा एकदम मस्त होता. आता माझे एक्झाम संपलेले आहे, आता मी मजे करते. आणि तुझी जगन्नाथजीची ड्रॉइंग सर्वांना आवडली. थँक्यू. थँक्यू. तर मम्मा, आजचा काय प्लॅनिंग आहे? सिद्धिविनायक वरनं दर्शन करून आलो. सिद्धिविनायक वरून आपण दर्शन करून आलेलो आहे आणि आज आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. कारण वारीमध्ये होता प्रणित, तर आपण सेलिब्रेट नाही करायला भेटलं. आणि गणेश दादाचा पण त्याच्यामध्येच बर्थडे होता. तर दोघांचा बर्थडे आपण सेलिब्रेट करूया. तर गणेश मित्र माझ्यासाठी केक घेऊन आला होता. तर आज मी त्याचा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहे माझ्यासोबत. हॉटेलमध्ये जायची गरज नाही, कारण एवढं सुंदर किचन, एवढं सुंदर शेगडी झालंय. तर विचार केला की आपण घरीच फिश काहीतरी बनवूया. तर आता ही सर्व पॅकिंग करूया आणि गणेश मित्र आणि फॅमिली आल्यावरती मग आपण भेटूया. चला हवा येऊ द्या. पंखा लाव. आली हवा मम्मा. थँक्यू. चला, सर्व कुरिअर आणि मसाल्यांची डिलिव्हरी करून आलोय आणि ते उमा मॅडम बसल्यात. तर गणेश मित्र येतोय आपला. काय बनतंय त्याच्यासाठी? व्हेज. दाखव. हे बघा काय आहे. काय? व्हेजिटेबल बुर्जी आहे. व्हेजिटेबल बुर्जी. ही पनीर बुर्जी. पनीर बुर्जी फक्त पनीर असतात ना. माझे बुर्जीमध्ये सगळे व्हेजिटेबल पण असतात. आय मेक हेल्दी फूड. हेल्दी फूड बनवते. आणि दाल, भजी, ग्रीन चटणी, पापड, लोणचं आणि श्रीखंड. अच्छा, हा मेन्यू आहे काय आजचा? आणि स्पेशल केक पण घेऊन आलोय. माझा बर्थडे आणि त्याचा बर्थडे एकत्र, पण केक त्याच्या नावाचा कापणार आहे. तर हे बघा, दाल, पनीर बुर्जी, लोणचा, पापड आणि श्रीखंड हा मेनू असणार आहे. आणि भाकरी पण ना? भजी आणि चपाती. भाजी आणि चटणी आणि भाकरी. कोण आणणार आहे? दादा आणणार. गणेश भाकरी घेऊन आणणार आहे, येणार आहे. तर या, वेलकम. गणेश मित्र आलेला आहे, आपला बर्थडे बॉय. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वारीमध्ये असल्यामुळे विश करता नाही आलं. हॅपी बर्थडे टू यू ऑल्सो. थँक्यू. आणि आई, तुम्हाला वारीमध्ये भेट नाही झाली. या, वेलकम. पक्कीच लोक ना, चिंबटली आम्ही सगळी. हरवल्या. नदीवर्षी तशी फिरत आलो. 2 प्रदक्षिणा परत असू दे, पण एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन झालं. परत चपलं ना पायात. नदीवर्षी ते काचा बिचात ना आलो ना आम्ही. चपलं घालून गेलीस का? चपलं जातात. ती चपलं घालूच नको, पायानेच करा. वारी लय भारीच आहे. मस्त झाली ना? जेवण व्यवस्थित. हॅलो. आणि वहिनी काय घेऊन आल्या? बापरे. मला भजी बनवायला मदत करते. आल्या कामाला सुरुवात. हे बघा काय आणलं. भरून भाकरी आणलंय. भाकरी मी बुजायला सांगितलं की मी बुजते. ओ माय गॉड, माझ्यासाठी पण आणलंय. चालेल. हे बघा, खूप सारे भाकरी आणलेल्या. मी बनवणार होती, पण आई आहे ना, तर रिस्क नाही घेतलं. तर मस्त एकदम खुसखुशीत. आणि एक स्पेशल पण आणलंय. काय? मोमोज. मोमोज. ऋताला नाही आणली. ऋताला घरी ठेवली आणि आल्यात बघा. केक पण आणला? नाही ना. हे बघा, मोमोज घेऊन आल्यात. मोमोज चटण्या काय? मोदक आणि चटणी घेऊन आली.
खुश झाली अनया खुश. ऍज अ स्टार्टर हा स्टार्टर खाऊया. आपण हा करूया मग चालेल. आज गुरुपौर्णिमा आहे तर व्हेज हा आपण आईचा उपास आहे तर आम्ही सगळ्यांचा उपास. तर गणेश माझ्यासाठी तू टी शर्ट आणला होता, तुझ्यासाठी स्पेशल गिफ्ट. वेलकम टू जॅक अँड जोन्स. मी येणार होती ना. हॅपी बिलेटेड थांब परत जा हा परत परत हा ये हा ये हा ये हा. तर गणेश तुझ्यासाठी गिफ्ट आणलाय. हॅपी बर्थडे. बिलेटेड. माझ्यासाठी टी शर्ट घेऊन आला होतास तर गिफ्ट घेऊन आलो. अरे वाजते हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. हा. तुम्हाला आवडेल की नाही गिफ्ट? आवडेल की नाही आवडला तर सर्व फ्रेंड्स. हा. बहिणी आतमधनं विचारते मला काय नाही आणलं काय बोल. हा बर्थडे येईल तेव्हा आणू. हा आमचा जेवण आवरा भारी काय कुठनं बाहेरनं बोलवून आलं का जावाचीच इच्छा नाही. एकदम भारी. म्हणजे माझं जेवण हिचा जेवण आवडणार नाही हा तुम्हाला. असं नेलं ना. दिंडीच्या जेवणासमोर काय नाही. पोलीस रोज 5-5 ससा जेवण आमच्या इथं. पोलीस रोज पोलीस. हा हे बघा माझं पण ताट साफ करेल की नाही भगवान. आपण ताटात तिचं जेवण आवडलं नाही तर जेव्हा हा असं श्रीखंड, तेंदूवड, मिसळ. बोललं प्रणीत म्हणून पोट कमी नाही झाला. पोट कमीच नाही झालं कारण त्याचं खाणं पण जास्त होतं. व्यवस्थित आहे ना, दिंडीत व्यवस्थित होते. मस्त मस्त. दिंडी पंढरपूर वरनं आली बघा आहे. तर फॅमिली टॉक चालू आहे आणि ते आपले मोमोज शिजलेत बघा. कसली चटणी आहे ही? शेजवान आणि एक मोमो चटणी. शेजवान आणि मोमो चटणी बघा. होममेड मोमो आहे ते सर्व. ऑर्डर पाहिजे असेल तर नक्की contact वहिनीने बनवलेत. ऑर्डर पाहिजे असेल तर गणेशला कॉन्टॅक्ट करा. हा. हा. तो देईल तुम्हाला बनवून. हे बघा मस्त एकदम. मस्त आवडला हा वहिनी सर्वांना. तर मोमोज खाऊन झालाय आणि आलेला आहे केक. या चला केक कापूया. आई कोणाचा बर्थडे आहे आज? माझंच ना का नेक्स्ट. हा. तर केक कापूया. केक माझ्या बर्थडे साठी मीच केक आणलाय बघा. तू आज याचंच चॉईस आहे. सगळं स्वतः जाऊन आणलं. कुठलं फ्लेवर आणलं? नाव कोणाचं आहे बघ? गणेश. गणेशचा. हॅपी बर्थडे. मम्मी मीच केक आणून माझाच नाव लिहू. नाही, लगेच झालं ना. झाला आधी हा येऊन घेऊन कापून आला. दिलं. घ्या आई कापा. ऋता असती तर ऋतानीच कापला असता. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दादा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे प्रणित दादा आणि गणेश दादा. गणेश दादा. भरवा आईला दिला. चलो हॅपी बर्थडे. आई तुमचा बर्थडे कधी आहे? झाला 1 जून. हो 1 जून युनिव्हर्सल. अपकमिंग बर्थडे कोणाचा आहे? हा तर तू पण काप. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे अनाया. चला केक कापला. आता या जेवायला सर्वांनी. काय गणेश पार्टी दिलीस? पनीरची भुर्जी, श्रीखंड, दाल आणि कांद्याची भजी. हो आई बरी आहे ना? बरं आहे ना जेवण? उमाने बनवलंय हा. नाही तर सांग. नाही उमा चांगला नाही आहे. असू दे बोलते. मी बनवलंय म्हणजे चांगलंच असेल बोलते. हा हे बघ मीठ बघा. मीठ लागलं तर सांग. बनवतच नाही जेवण. नाही वहिनीच बनवतात सर्व. हा चला या सर्वांनी जेवायला. मस्त जेवण करूया. व्हेजिटेरियन जेवण श्रीखंड सोबत. चला तर पाहुणी मंडळी गेलेली आहेत आणि उमा मॅडमची भांडी पण घासून झालेली आहेत. झालं सर्व? हा पण छान होता सर्व पाहुणचार वगैरे आणि थँक्यू सो मच माझा एवढा छान बर्थडे करण्यासाठी. हा आणि विथ गणेशचा पण छान बर्थडे झाला आजच्या दिवशी. गणेश आपल्याला दर्शन घेतलं आम्ही. हा वारीच्या दिवशी वारीला जायच्या आधी केक घेऊन आला होता म्हणून आज आम्ही त्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला आणि माझा पण. हा तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सिद्धिविनायक गणपती बाप्पांचे दर्शन भेटले. हा
उमाच्या प्लॅन मुले, तर नक्की उमासाठी लाईक करा. दर्शन झाले असतील तर घर बसल्या. हा, तर आता भरपूर जण आपल्याला विचारतात किती खर्च झाला, काय झाला, कोणते ग्रेनेड्स वापरले, कोणते लॅमिनेट्स वापरले. हां, ते सर्व आपण इन डिटेल व्हिडिओ उद्या बनवूया. ओके, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, हां सपोर्ट करत राहा नेहमी हां, आम्हाला. आणि चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये भेटा. सिंगापूरला जायचं असेल तरी पण आम्हाला कॉल करा. व्हिएतनामला जायचं असेल तरी पण कॉल करा, किंवा आपले डोमेस्टिक हैदराबादला जायचं असेल तरी कॉल करा. लवकरच लडाखची ट्रिप आहे, तर लडाखची ट्रिपचं आता प्रिपरेशन पण सुरू होणार आहे. Yes. तर नक्की व्हिडिओ बघत राहा. बाय बाय बाय, गुड नाईट. बाय.